पौलाचे करिंथकरास पहिले पत्र अध्याय 2 वचन 1 आणि 2 मी वाचून दाखवते. सर्वजण नीट लक्ष द्या. बंधुजन हो, मी तर तुम्हाकडे आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हा सांगत आलो असे नाही, कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल करिंथ इथल्या मंडळीला लिहित असलेल्या पत्रात तो असं सांगत आहे की बंधुजन हो, मी जो तुम्हाकडे आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचं रहस्य तुम्हाला सांगत आलो असं नाही, कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरं काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला. हालेलुया, 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 हालेलुया. या पौलाविषयी आपण पाहतो की पौल प्रभू येशूचा प्रभावी शिष्य होता, परंतु त्या अगोदर तो एक विद्वान होता, नियमशास्त्राचा शिक्षक होता, नियमशास्त्राचा पंडित होता. प्रभू येशूकडे येण्याअगोदर, येशूची ओळख होण्याअगोदर आणि येशूचा शिष्य बनण्याअगोदर पौलाचं जीवन वेगळं होतं. तो धार्मिक होता, देवावर विश्वास ठेवणारा होता आणि त्याचबरोबर तो फार मोठा विद्वान आणि पंडित होता. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि पौलाच्या जीवनातली पूर्वीची कथा अशी आहे की प्रभू येशूवरचा विश्वास त्याला सुरुवातीला मान्य नव्हता, आणि म्हणून जे कोणी येशूवर विश्वास ठेवत होते आणि जे कोणी येशूच्या नावाचा प्रचार करत होते त्या सगळ्या विश्वासणाऱ्यांचा आणि येशूच्या शिष्यांचा तो छळ करत असे. परंतु शेवटी देवाची दया त्याच्यावर झाली. पौलाला येशूचं दर्शन घडलं आणि त्यानंतर तो पूर्णपणे बदलला आणि ज्या नावाचा तो द्वेष करत होता, ज्या नावाचा तो तिरस्कार करत होता, त्याच येशूच्या नावाचा तो प्रचार करायला लागला आणि तो येशूचा पुढे जाऊन एक प्रभावी शिष्य बनला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जो पूर्वी विश्वासणाऱ्यांचा छळ करत होता आणि येशूच्या शिष्यांना सतावत होता, तो स्वतः नंतर पुढे जाऊन प्रभू येशूचा शिष्य बनला. एक साधारण सामान्य शिष्य नाही, तर फार प्रभावशाली असा येशूचा शिष्य बनला. या ठिकाणी तो आपल्या पत्रामध्ये करिंथ येथील मंडळीला असं सांगत आहे की बंधुजन हो, मी तुम्हाकडे आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हाला सांगत आलो असं नाही. देवाचं रहस्य म्हणजे येशूची सुवार्ता. बायबलमध्ये नव्या करारात अनेक वेळा सांगितलेलं आहे की येशू ख्रिस्त हा देवाचं रहस्य आहे. मी तुम्हाकडे जो आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचं रहस्य तुम्हाला सांगत आलो असं नाही. पौल हुशार होता, विद्वान होता, पंडित होता, फार मोठा ज्ञानी होता, पण तो जेव्हा येशूचा शिष्य बनला आणि तेव्हा त्याने जेव्हा येशूच्या नावाचा प्रचार सुरू केला, त्यावेळेला त्याने त्याचं सगळं पांडित्य, त्याने त्याची सगळी विद्वत्ता आणि त्याचं जे काही ज्ञान होतं ते सगळे त्याने बाजूला ठेवलं आणि तो अगदी साध्या सोप्या भाषेत येशूचं नाव लोकांना देऊ लागला. साध्या सोप्या भाषेत लोकांना समजेल अशा रीतीने तो लोकांना सुवार्ता सांगायला लागला, उपदेश करायला लागला, प्रवचनं द्यायला लागला आणि त्याद्वारे पौलाने फार मोठं काम केलेलं आहे. कारण पौलाचे उपदेश ऐकून आणि त्याच्याकडून घडत असलेली चिन्ह पाहून कितीतरी लोकांनी येशूवर विश्वास ठेवला आणि अशा ठिकाणी अशा रीतीने पौलाने अनेक नगरात, अनेक गावागावात फिरून कितीतरी मंडळ्या तयार केल्या. इथे पौल असं म्हणत आहे की मी माझ्या वक्तृत्वाच्या जोरावर किंवा मला जे काही ज्ञान होतं त्या ज्ञानाच्या जोरावर मी तुमच्याकडे येऊन तुम्हाला भाषण केलं नाही,
माझ्याकडच्या ज्ञानाच्या आणि वक्तृत्वाच्या जोरावर मी तुम्हाला येऊन प्रवचन दिलं नाही किंवा उपदेश केला नाही. देवाचं रहस्य येशू ख्रिस्त जो मी तुमच्याकडे प्रकट केला, तुमच्या समोर उघड करून दाखवला, तुम्हाला प्रकट करून दाखवला, हा मी माझ्या वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या आधारे केला नाही. आणि पुढे तो म्हणतोय, कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त याच्याशिवाय तुमच्याबरोबर असताना दुसरं काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचनात तो म्हणत आहे की येशू ख्रिस्त, आणि पुढे अधिक स्पष्टपणे म्हणत आहे म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हा वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्तच महत्त्वाचा आहे. येशू ख्रिस्त स्वर्गात गौरवामध्ये आहे, वैभवात आहे, तो देवपुत्र आहे. परंतु जोपर्यंत तो वैभवात गौरवात देवपुत्र होता तोपर्यंत आमच्यासारख्या पाप्यांना त्याचा काही उपयोग नव्हता. तो मानव बनून जगात आला आणि आमच्या पापांची शिक्षा घेऊन त्याने क्रूसावर बलिदान केलं, तेव्हाच आम्हाला त्याचा फायदा झाला. म्हणून पौल स्पष्ट म्हणत आहे येशू ख्रिस्त, आणि पुन्हा अधिक स्पष्ट करण्यासाठी म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त याच्याशिवाय तुमच्यासोबत असताना मी दुसरं काही जमेस धरू नये असा ठाम निश्चय केला. याचा अर्थ असा होता की पौलाचं जीवन पूर्णपणे येशूमय बनलं होतं, आणि तोही वधस्तंभावर खिळलेला येशू ज्याची तो अहोरात्र घोषणा करत होता. पौलाच्या बोलण्याचा विषय होता येशू, पौलाच्या भाषणाचा विषय होता वधस्तंभावर खिळलेला येशू. पौल जिथे जायचा तिकडे त्याचा उपदेश करण्याचा विषय होता वधस्तंभावर खिळलेला येशू. तो येशूकडे आल्यानंतर आणि येशूची त्याला ओळख झाल्यानंतर त्याचं बोलणं पूर्णपणे बदलून गेलं आणि तो एकाच व्यक्तीविषयी बोलत राहिला, आणि ती व्यक्ती म्हणजे देवपुत्र येशू ख्रिस्त, आणि पौलाच्या भाषेत अधिक स्पष्टपणे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त. येशूकडे आल्यानंतर, येशूवर विश्वास ठेवल्यानंतर पौलाच्या भाषणाचा, प्रवचनाचा, उपदेशाचा एकच विषय होता वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त. तो जिथे कुठे गेला तेव्हा त्याने वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवला. तो या वचनामध्ये स्पष्ट म्हणतोय की येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरं काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला. याचा अर्थ असा आहे की येशूवर विश्वास ठेवल्यानंतर पौलाकडे पूर्वीची जी काही विद्वत्ता होती, पौलाकडे पूर्वीचं जे काही ज्ञान होतं ते सगळं काही त्याने बाजूला केलं होतं. त्याने येशूला परिधान केलं होतं, तो येशूमय बनला होता, आणि त्याच्या दृष्टीने त्याच्याकडे एकच संपत्ती होती, जमेची बाजू. माझी जमेची बाजू एकच आहे, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त. दुसरं काही मी जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला असं तो म्हणत आहे. म्हणजे येशू ख्रिस्त सोडून बाकी त्याच्याकडे जे काही होतं, त्याची हुशारी, त्याची विद्वत्ता, त्याचं ज्ञान, सगळं काही त्याने पूर्णपणे बाजूला केलं. म्हणून एके ठिकाणी तो असंही म्हणतोय की माझ्याकडे जे काही ज्ञान होतं, त्याची जी काही विद्वत्ता होती, त्याविषयी तो असं म्हणत आहे की या सगळ्या गोष्टींना मी केर कचरा असं लेखलेलं आहे. त्यांना मी कचऱ्या समान लेखत आहे एकाच गोष्टीसाठी, अशासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. जगाचं ज्ञान, जगामध्ये असताना त्याला असलेला सन्मान, जगामध्ये त्याला मिळत असलेला मान आणि जगातलं सगळं ज्ञान त्याने केर कचरा लेखलं एकाच हेतूसाठी की त्याला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे सत्य आहे की प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांकडे एकच खरी संपत्ती असली पाहिजे. आमची जमेची बाजू, आमची खरी संपत्ती, आमच्या आनंदाचा मुकुट आणि आमच्या आशेचा दुर्ग एकच असला पाहिजे, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त.
जेव्हा आम्ही जगात होतो तेव्हा आम्ही अनेक गोष्टींना आमचा लाभ, आमचा फायदा, आमची जमा असं आम्ही समजत होतो. तुमच्याकडे शिक्षणाची पदवी असेल आणि तुम्ही म्हणत आहे की ही पदवी म्हणजे माझ्या आयुष्याची फार मोठी कमाई आहे. तुमच्याकडे खूप मोठा बँक बॅलन्स जमा झाला असेल आणि तुम्ही म्हणाल की ही माझ्या आयुष्याची फार मोठी कमाई आहे. तुमच्याकडे एक मजबूत निरोगी असं शरीर असेल, चांगलं व्यायाम करून, शारीरिक कसरत करून तुम्ही हे शरीर कमावलं असेल, तुम्ही सांगू शकता की हे माझं शरीर ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. कोणी मोठा बंगला बांधतं आणि सांगतं ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. कोणी खूप सोनं गोळा करतं आणि सांगतं ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. किती गोष्टींना आमच्या जीवनात आम्ही जमेची बाजू समजत असतो. ही आमची कमाई आहे, ही आमची संपत्ती आहे, हा आमचा लाभ आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पण जेव्हा आम्ही येशूकडे येतो, येशूला ओळखतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी क्षुल्लक बनल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टींना आमच्या जीवनातून स्थान निघून गेलं पाहिजे आणि आमच्या जीवनात जमेची बाजू, जमेची गोष्ट, आमची खरी संपत्ती एकच असायला पाहिजे, वधस्तंभावर खेळलेला येशू ख्रिस्त. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पौल विद्वान होता, पंडित होता, हुशार होता आणि येशूकडे आल्यानंतर तो आपल्या विद्वत्तेचा वापर करून लोकांना येशूकडे आणण्याचा प्रयत्न करू शकत होता, पण त्याने तसं केलं नाही. तो म्हणतोय की मी वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचं रहस्य तुम्हाला सांगितलं नाही. तो आपल्या बुद्धीचा वापर करून, आपल्या ज्ञानाचा वापर करून आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने लोकांना येशूकडे आणण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने अशा रीतीने सुवार्ता गाजवली नाही, तर त्याने वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवला. तोही साध्या सोप्या भाषेत, सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत त्याने वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवला. स्वतःचं वाक्चातुर्य वापरून नाही, स्वतःची विद्वत्ता आणि स्वतःचं ज्ञान वापरून नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज जगामध्ये अशा लोकांना मान सन्मान आहे की ज्यांच्याकडे फार मोठं ज्ञान आहे, जे विद्वान आहेत, ज्यांच्याकडे फार मोठी बुद्धिमत्ता आहे किंवा ज्यांच्याकडे शिक्षणाच्या फार मोठ्या पदव्या आहेत, अशा लोकांना फार मोठा मान आणि सन्मान आहे. जेव्हा तुम्ही कोणासमोर बोलायला उभे राहता तेव्हा लोक पहिला विचार करतात की तुम्ही शिकलेला किती आहात, तुमच्याकडे पदवी कोणती आहे. जेव्हा तुम्ही लोकांसमोर बोलायला उभे राहता तेव्हा लोक विचार करतात की तुम्ही किती मोठे विद्वान आहात, तुम्ही किती मोठे पंडित आहात, तुमच्याकडे किती मोठं ज्ञान आहे. पण ह्या ज्या जगातल्या गोष्टी आहेत आणि जगातल्या लोकांची ही जी विचारसरणी आहे, देवाच्या नजरेला याला काहीही किंमत नाही. बायबलमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आपण याचा प्रत्यक्षात अनुभवही घेत आहोत की देवाच्या राज्यात शिक्षण झालेले किंवा फार उच्च शिक्षित लोक कमी आहेत. पौल हा प्रभू येशूचा शिष्य, जो नंतर बनलेला शिष्य आहे, जो उच्च शिक्षित किंवा विद्वान पंडित होता, परंतु येशूने त्याच्यासोबत राहण्यासाठी जी 12 माणसं निवडली, जे प्रेषित होते, त्यांच्यामध्ये मात्र कोणी उच्च शिक्षित किंवा विद्वान किंवा पंडित नव्हता. आणि तेव्हापासून आजपर्यंत हेच सुरू आहे. देव अशा लोकांना निवडतो जे जगाच्या दृष्टीने अजिबात सन्मानित नाही आहे. देव अशा लोकांना निवडतो जे जगाच्या दृष्टीने दुबळे आहेत. अशा लोकांना निवडतो ज्यांच्याकडे जगाच्या दृष्टीने काहीही ज्ञान नाही आहे, जे ज्ञानी नाही आहेत, जे विद्वान नाही आहेत, जे पंडित नाही आहेत, अशा लोकांना देव निवडत आहे. पौलासारखे जे लोक देवाच्या राज्यात आज आहेत ते फार कमी प्रमाणात आहेत, कारण देवाने अशासाठी कमी ज्ञानी किंवा जगामध्ये सन्मानित असलेल्या लोकांना निवडलेलं आहे की त्यामुळे देवाचे गौरव व्हावेत. देवाचे गौरव व्हावेत म्हणून देवाने जगातले दुर्बळ, हीन दीन आणि ज्यांना जगामध्ये काही मान सन्मान नाही आहे असे लोक निवडलेले आहेत. पण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जगाची विचारसरणी काय असते? जग काय बघतं? तुमच्या शिक्षणाच्या पदव्या, तुमचं ज्ञान, तुमची विद्वत्ता. आणि हा जो विद्वान होता
तो म्हणतोय की मी माझ्या वाक्चातुर्याने, माझ्या ज्ञानाने मी तुमच्याकडे आलो नाही आणि त्याने मी तुम्हाला देवाची सुवार्ता सांगितली नाही, कारण मी ठाम निश्चय केला होता, मी ठरवलं होतं की येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर असलेले येशू ख्रिस्त याच्याशिवाय मी दुसरं काहीही जमेस धरू नये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आजही देवाच्या राज्यात असे काही लोक आहेत जे सांगतात की आम्ही येशूवर विश्वास ठेवतो, पण त्यांना गर्व आहे त्यांच्या शिक्षणाचा. आजही देवाच्या राज्यात असे लोक आहेत जे म्हणत आहेत की आम्ही येशूचे लोक आहोत, आम्ही येशूचे शिष्य आहोत, आणि त्यांना गर्व आहे त्यांचा सोन्या रुपयाचा, त्यांच्या मालमत्तेचा, त्यांच्या श्रीमंतीचा, त्यांच्या ज्ञानाचा आणि जगातील त्यांच्या मानसन्मानाचा, जगातील त्यांच्या विद्वत्तेचा त्यांना गर्व आहे. पण त्यांना समजत नाही आहे देव अशा लोकांकडे बघत नाही आहे आणि तुम्ही देवाला नाही तर स्वतःला फसवत आहात. कारण देवाच्या दृष्टीने जगातलं ज्ञान कचरा आहे. देवाच्या दृष्टीने जगातली विद्वत्ता, जगातलं ज्ञान हे पूर्णपणे कचरा समान आहे. देव अशा गोष्टीकडे ढुंकूनसुद्धा बघत नाही. भारतातले फार मोठे मिशनरी साधू सुंदर सिंग हे पण फार ज्ञानी आणि हुशार होते, परंतु जेव्हा त्यांनी येशूला ओळखलं आणि त्यांनी येशूचा स्वीकार केला, त्यानंतर त्यांनीसुद्धा पौलाप्रमाणेच जीवन जगायचं ठरवलं. त्यांनीसुद्धा जगातली त्यांची जी काही विद्वत्ता होती, जगातलं जे काही त्यांचं ज्ञान होतं ते बाजूला ठेवून त्यांनी ख्रिस्ताला स्वतःची संपत्ती म्हटलं. त्यांनी ख्रिस्ताचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला. ते येशूमय झाले आणि ते जिथे गेले त्यांनी येशूविषयी लोकांना शिकवलं. त्यांनी येशूच्या सुवार्तेचा प्रसार केला. त्यांनी क्रूसाचा संदेश दिला. जगातलं त्यांचं मानसन्मान आणि जगाचं ज्ञान आणि विद्वत्ता सगळं काही त्यांनी सोडून दिलं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला आणि मला माहीत असायला पाहिजे की आमची खरी संपत्ती एकच आहे, क्रूसावर खेळलेला येशू ख्रिस्त आणि त्याच्यावर आम्ही ठेवलेला विश्वास ही आमची एकमेव संपत्ती आहे. तुम्ही किती विद्वान आहात हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही किती ज्ञानी आहात हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही जर येशूकडे आलेला आहात आणि वारंवार तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या पदवीविषयी बोलत आहात किंवा देवाने तुम्हाला जे काही कलागुण दिलेले आहेत त्याविषयी बोलत आहात, तर याचा अर्थ अजूनही तुम्ही येशूमय झालेला नाही आहात. कारण विश्वासणाऱ्यांमध्ये आणि येशूच्या शिष्यांमध्येही आजही अनेक लोक आहेत, ते जेव्हा उभे राहतात तेव्हा स्वतःविषयी बोलतात आणि येशूविषयी बोलायचे विसरून जातात. त्यांना लोकांपुढे हे सादर करायचं असतं की आम्ही किती मोठे आहोत, आमचं व्यक्तिमत्व किती मोठं आहे किंवा आम्ही किती मोठे लोक आहोत हे त्यांना लोकांसमोर सादर करायचं असतं. आणि म्हणून त्यांच्याकडे फार मोठं ज्ञान आहे, ते फार मोठे हुशार आहेत, फार मोठे विद्वान आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण ते स्वतःला फसवत आहेत, कारण देव अशा लोकांकडे ढुंकूनसुद्धा बघत नाही. देवाला असे लोक आवडतात ज्यांनी आपल्या जगातल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवलेल्या आहेत आणि जे येशूकडे लक्ष लावून स्वतःला येशूमय बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. हालेलुया, हालेलुया. तुम्ही खूप श्रीमंत असाल आणि तुम्ही जर म्हणू शकता की येशू ख्रिस्त हीच माझी एकमेव संपत्ती आहे, तर याचा अर्थ तुमच्या हृदयात खरा बदल झालेला आहे. तुम्ही खूप शिकलेला असाल पण तुम्ही जर म्हणू शकताय की येशू ख्रिस्त हीच माझी खरी संपत्ती आहे, बाकी माझ्याकडे दुसरी संपत्ती नाही आहे, असं जर तुम्ही म्हणू शकताय तर तुमच्या हृदयात खरा बदल झालेला आहे. तुमच्याकडे जगातला खूप मोठा मान सन्मान आहे आणि या सगळ्याकडे पाठ फिरवून जर तुम्ही म्हणताय की फक्त आणि फक्त येशू ख्रिस्त हीच माझी जमेची बाजू आहे आणि तोच एकमेव माझी संपत्ती आहे, असं जर तुम्ही म्हणू शकताय तरच आणि फक्त तरच तुमच्या हृदयात खरा बदल झालेला आहे. बाकी स्वतःचं ज्ञान पाजळविणारे आणि स्वतःला मोठे विचारवंत म्हणविणारे देवाच्या राज्यात खूप आहेत, परंतु ते स्वतःला फसवतात, कारण देव अशा लोकांकडे ढुंकूनसुद्धा पाहत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पौलासारख्या विद्वान व्यक्तीने हे लिहावं ही किती मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की येशू ख्रिस्त आणि फक्त वधस्तंभावर खेळलेला येशू ख्रिस्त याच्याशिवाय मी दुसरं काही जमेस धरू नये असा मी निर्धार केलेला आहे, मी निश्चय केलेला आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, यासाठी
असं बनण्यासाठी आणि असं हृदयाचं खरं परिवर्तन घडवण्यासाठी आपलं अंतःकरण येशूकडे लागणं महत्त्वाचं आहे आणि आपण स्वतःला येशूमय बनवण्यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. माझं शिक्षण, माझा पैसा, माझा मान सन्मान आणि जगामध्ये मी मोठं होण्याचा जर प्रयत्न करत असेल तर देवाच्या दृष्टीला मी कुणीच नाही आहे. खूप लोक देवाच्या राज्यात असूनसुद्धा जगामध्ये मोठं बनण्याचा प्रयत्न करत आहेत आणि देवाला ते अजिबात आवडत नाही. पौल एवढा मोठा येशूचा प्रभावी शिष्य होता आणि तरीसुद्धा त्याने स्वतःला पूर्ण नम्र केलं होतं. जगामध्ये तो ज्ञानी, विद्वान, हुशार होता आणि तरीही त्याने स्वतःला इथपर्यंत नम्र केलं होतं की त्याने तिमोथेला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की हे वचन विश्वसनीय आणि स्वीकारायला योग्य आहे की येशू ख्रिस्त पापी लोकांना तारावयास जगात आला आणि त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. हा विद्वान, पंडित, हुशार असं म्हणतोय की ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला आणि त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. हे आहे हृदयाचं खरं परिवर्तन आणि देवाला असलंच परिवर्तन हवं आहे. देवाला अशा रीतीनेच बदललेलं हृदय हवं आहे ज्याने पूर्णपणे देवाला स्वतःचं समर्पण केलं आहे, जे पूर्णपणे देवाला शरण गेलेले आहेत, जे पूर्णपणे देवासमोर नम्र बनलेले आहेत आणि जे म्हणतात की मी स्वतःमध्ये कुणीच नाही आहे, माझ्याकडे जे काही आहे सगळं देवाच्या कृपेने आहे, मी कुणीच नाही आहे, फक्त येशू ख्रिस्त हाच माझ्या जीवाचा आनंद आहे, हाच माझ्या तारणाचं मुकुट आहे, हाच माझी खरी संपत्ती आहे असे जे म्हणतात त्यांच्या हृदयात खरा बदल झालेला आहे. आणि अशा रीतीने जे नम्र बनतात त्यांच्या बाबतीत देवाला खरा आनंद होतो. अशांना देव अधिक सामर्थ्याने भरतो, अधिक आशीर्वादाने भरतो आणि अशा लोकांच्या द्वारे देव फार मोठं काम घडवतो. लक्षात ठेवा, जे स्वतःला नम्र करतात त्यांचा देव मोठा वापर करतो आणि जे देवाच्या राज्यात राहून अभिमानी आणि अहंकारी असतात त्यांचा मात्र देव काही वापर करू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. ज्याप्रमाणे मी तुम्हाला पौलाविषयी सांगितलं, साधू सुंदर सिंग यांच्याविषयी सांगितलं, अगदी त्याप्रमाणे आपले ब्रदरसुद्धा उच्च शिक्षित होते. ते चार्टर्ड अकाउंटंट होते, पण त्यांनी त्यांच्या प्रवचनातून वारंवार कधीही सांगितलं नाही आहे की मी एक उच्च शिक्षित माणूस आहे. त्यांनी त्यांच्या शिक्षणाच्या जोरावर किंवा जगामध्ये त्यांना जो काही मान सन्मान होता त्या जोरावर देवाची सुवार्ता गाजवली नाही. तुमच्यापैकी अनेकांनी ब्रदरांची प्रवचनं ऐकली आहेत आणि तुम्ही स्वतः साक्ष आहात की ते अतिशय सोप्या भाषेत आणि सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत ते सुवार्ता सांगत होते. ब्रदर नेहमी म्हणायचे की मला अशा रीतीने प्रवचन द्यायचं आहे की एकदम शेवटल्या थराचा जो माणूस असेल, ज्याला जराही काही लिहिता वाचता येत नाही आहे, ज्याला अजिबात काही ज्ञान नाही आहे, अशा माणसाला पण माझ्या प्रवचनातला प्रत्येक शब्द कळला पाहिजे आणि त्याने येशूला ओळखून येशूवर विश्वास ठेवला पाहिजे. इतके उच्च शिक्षित असूनसुद्धा ते फार मोठी भाषा वापरून प्रवचन देऊ शकत होते. उच्च शिक्षित असताना ते फार मोठं वाक्चातुर्य वापरून किंवा त्यांच्याकडे जे काही ज्ञान आहे त्याचा वापर करून मोठी मोठी साहित्यिक भाषा वापरून, जसे जगातले विद्वान आणि पंडित वापरतात तशी भारी भारी साहित्यिक भाषा वापरून ते प्रवचन देऊ शकत होते. पण ते नेहमी म्हणायचे की मला अशा रीतीने प्रवचन द्यायचं आहे की अगदी खालच्या थराचा शेवटच्या माणसाला सुद्धा माझ्या प्रवचनातला प्रत्येक शब्द कळला पाहिजे. पौल म्हणतो की मी वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या जोरावर तुमच्याकडे येऊन देवाची सुवार्ता सांगितली नाही, देवाचं रहस्य सांगितलं नाही, कारण मी फक्त वधस्तंभावर खिळलेल्या येशू ख्रिस्ताला जमेस धरलेला आहे. माझ्या ज्ञानाला नाही, माझ्या विद्वत्तेला नाही, माझ्या हुशारीला नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ब्रदर चार्टर्ड अकाउंटंट होते म्हणून ते एवढं मोठं येशूचं कार्य करू शकले असं नाही, तर येशूकडे आल्यानंतर त्याने आपल्या शिक्षणाची पदवी बाजूला ठेवली. ते येशूकडे पाहत राहिले आणि वचनांमध्ये वाढत ते येशूमय बनत गेले आणि म्हणून देवाने त्यांचा एवढा मोठा वापर केला. त्यांच्या प्रवचनात जर ते वारंवार स्वतःविषयी बोलत राहिले असते की मी किती मोठा आहे, मी किती शिकलेला आहे, जगात मला किती मान सन्मान आहे, असं जर ते वारंवार लोकांसमोर
तुमच्यासमोर बोलत राहिले असते तर देवाने त्यांचा कधीच एवढा मोठा वापर केला नसता. परंतु देवाने अशासाठी वापर केला कारण त्याने स्वतःला नम्र केलं आणि जगातला जो काही मान सन्मान त्यांच्याकडे होता त्याच्याकडे त्यांनी पाठ फिरवली. येशूचा प्रत्येक शिष्य जो स्वतःला नम्र करतो त्याचा देव मोठा वापर करतो. येशूवर विश्वास ठेवणारा प्रत्येक माणूस जो येशूमय बनतो, येशूला आपलं संपूर्ण समर्पण करतो, त्याच्या जीवनाद्वारे देवाचे गौरव होतात. आणि आम्ही येशूचे आहोत, आम्ही येशूवर विश्वास ठेवतोय असं म्हणणारे पण अहंकारी, अभिमानी, स्वतःच्याच गोष्टीवर अभिमान बाळगणारे आणि स्वतःच्याच गोष्टीवर अहंकार करणारे अशा लोकांचा देव काहीही वापर करत नाही. उलट अशा लोकांना देव खाली आपटतो, कारण देवाला अहंकार अजिबात पसंत नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मरियेने तिच्या स्तोत्रात म्हटलेलं आहे की देव गर्विष्ठांना खाली पाडतो आणि लीनांना उंच करतो. ते खरं आहे, वर्षानुवर्षे हे जगात सुरू आहे. देव गर्विष्ठांना खाली आपटतो आणि लीनांना उंच करतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूकडे तुमचं लक्ष लावा, स्वतःला येशूमय बनवा. आमच्या जीवनात सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री आम्हाला फक्त येशूची आठवण राहिली पाहिजे. आमच्या हृदयात त्याचं नाव राहिलं पाहिजे, आमच्या मुखात येशूचं नाव राहायला पाहिजे. आम्ही बोलू येशूसाठी बोलू, आम्ही करू काम येशूसाठी करू, आम्ही जे काही करणार येशूसाठी करणार आणि जे काही बोलणार येशूसाठी बोलणार. जिथे कुठे जाल तिथे येशू विषयी बोला. स्वतःचं ज्ञान, स्वतःचा पैसा, स्वतःची श्रीमंती असल्या गोष्टीवरती मिरवत राहू नका आणि असल्या गोष्टींच्याद्वारे लोकांसमोर इम्प्रेशन पाडायचा प्रयत्न करू नका. या गोष्टी देवाला अजिबात आवडत नाहीत. जितके तुम्ही स्वतःला नम्र करणार, जितकं तुमचं लक्ष येशूकडे अधिक लागणार आणि जेवढे तुम्ही येशूला प्राप्त करून घेण्यासाठी अधिक प्रयत्न करणार, तितका देव तुमच्यावर अधिक संतुष्ट होणार आणि अधिक आशीर्वादाने तुम्हाला भरून, अधिक सामर्थ्याने भरून देव तुमचा अधिक वापर करणार. हालेलुया, 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 हालेलुया. देव कोणत्याही मार्गाने, कोणत्याही माध्यमातून तुमचा वापर करू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला स्वतःला नम्र केलं पाहिजे. आणि ज्याप्रमाणे पौल म्हणतो की येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त, याच्याशिवाय आम्ही दुसरं काही जमेस धरू नये. तोच एकमेव आमची संपत्ती आहे, तोच एकमेव आमचा आधार आहे, तोच एकमेव आमची आशा आहे आणि तोच आमचं जीवन आहे. आम्हाला त्याच्या बाहेर जीवन नाही. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल, कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जाऊ. आमीन.